जय श्रीराम. मी हर्षू ठाकूर. येत्या 24 तारखेला दुपारी 1 वाजता हदगाव येथे हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विश्व हिंदू परिषद स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ह्या धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधू संतांच्या उपस्थित ही धर्मसभा आयोजित केलेली आहे. मी येत आहे येत्या 24 तारखेला दुपारी 1 वाजता नांदेड हदगाव येथे. तुम्ही पण सखल हिंदुत्ववादी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून धर्मसभेची शोभा वाढवावी. जय मा भवानी, जय श्रीराम. जय भवानी, जय भगवान शिवराया शिवाजी महाराज, पवन सुत हनुमान जी, प्रभू रामचंद्र प्रभू. हदगाव तालुका येथे 24 तारखेला धर्मसभा आयोजित करण्यात आलेला आहे. या धर्मसभासाठी सर्व नांदेड जिल्ह्यातून सर्व हिंदू धर्माचे साधू संत सर्व शाखांनी हा धर्मसभा होणार आहे. या धर्मसभासाठी हदगाव तालुका डोंगरगाव या भूमीवर आपण सर्व हिंदू समाज, सनातन धर्माचे भाविक भक्त लोक या कार्यक्रमाला आवश्यक आपण यावे. बंजारा समाजांचे सर्व भाविक भक्तांना प्रथमने सेना आवाहन करूचू की या सवार 24 तारखेनं मंगळवारी डोंगरगाव हदगाव धर्मसभाचं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शे समाजेर भाविक भक्त लोक उपस्थित रेवाळाचं आपण जरूर ये महासभा भाग लेणो असो मा पोरा देवीती तमने माई सेना एक संदेश देरोचू. जय सेवालाल. जय श्रीराम. धर्मो रक्षति रक्षिताः. दिनांक 24/9/2024 वार मंगळवार रोजी आपल्या या पुण्य आणि पावन नगरीमध्ये हदगाव नगरीमध्ये हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या धर्मसभेमध्ये महाराष्ट्रातील अनेक साधुसंत महंत त्याचप्रमाणे काही प्रवक्ते या धर्मसभेसाठी येणार आहेत. येतो धर्म सुतो जयः. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय प्राप्त होतो आणि म्हणून हा विजय प्राप्त करण्यासाठी सकल हिंदू बंधू आणि भगिनी त्याचबरोबर मातृवर्ग पितृवर्ग आपण सर्वांनी या धर्मसभेमध्ये यायचं आहे. स्थळ देव उकाळे आश्रम, डोंगरगाव रोड, हदगाव. आम्ही येतोय, आपण सर्वांनी यायचं आहे. जय श्रीराम. नमस्कार. हदगाव हिमायतनगरमधील सर्व भाविक भक्तांना 24 तारखेला हदगाव येथे होणाऱ्या धर्मसभेमध्ये मी आमंत्रित करीत आहे. आज धार्मिक अनुषंगानं ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या सर्व गोष्टी चित्ताला व्यथित करणाऱ्या आहेत. योग्य नियोजनाअभावी त्या गोष्टी त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळं या गोष्टींच्या अनुषंगानं योग्य विचार होणं, योग्य प्रकारे चर्चा होणं गरजेचं आहे. त्यासाठी या धर्मसभेचं आयोजन केलं गेलेलं आहे. सकाळी सर्व साधू संतांची शोभायात्रा निघणार आहे. त्यामध्ये सर्व मुलांनी भगव्या दस्त्या, भगव्या टोप्या घालून अगदी भगवं वातावरण तयार करून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि धर्मसभेलाही खूप मोठ्या संख्येनं आपल्याला यायचं आहे. योग्य वेळी योग्य गोष्टीवर इलाज झाला तर तो ताप दूर करता येतो. अन्यथा तो त्रास एका मोठ्या स्वरूपामध्ये परावर्तित होऊ शकतो. त्यामुळं ही योग्य वेळ आहे. योग्य वेळी आपल्याला एकत्रित यावं लागेल, सर्वांना एकत्रित यावं लागेल. वेळ काढून धर्मसभेमध्ये सम्मिलित व्हावं लागेल, ऐकावं लागेल आणि त्यानुसार प्रयत्न करून स्वतःला बदलावं लागेल. मी सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करत आहे. आपल्या डोंगरगाव रोडकडे असणाऱ्या उखळाई देवी मंदिराचा जो आश्रम आहे
त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहायचे आहे. सर्व परिसरातील हिंदू बांधवांना कळकळीची विनंती करण्यात येते की हादगाव नगरीमध्ये देव उखळाई आश्रममध्ये येथे सकळ हिंदू बांधवाने आणि महिलांनी सुद्धा या हिंदू बांधवाच्या हाकेला आवाज देऊन आपण सर्वजण हादगाव नगरीमध्ये देव उखळाई आश्रममध्ये दुपारी 12 वाजता ठीक यावं असं आम्ही श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हादगाव यांच्यातर्फे सुद्धा तुम्हाला निमंत्रित करत आहोत. आणि जोपर्यंत आपण हिंदू समाज हा जागा होणार नाही तोपर्यंत धर्माचा आणि देशाचं सुद्धा रक्षण होणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला सर्व समाजाला एकवटायचं आहे. आणि समाज हा पूर्ण हिंदू समाज म्हणजे काय हे सर्व आपल्याला सकळ हिंदू आणि सकळ हिंदू हे समाजाची ताकद काय आहे हे आपल्याला हादगाव नगरीमध्ये दाखवायचे आहे. धर्मो रक्षित रक्षितः येत्या 24 तारखेला हादगाव शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्या रॅलीचा समारोप धर्मसभेच्या रूपाने होणार आहे. या सोहळ्यासाठी जास्त तरुण वर्गाने युवक वर्गांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून हिंदू जनजागृती सोहळ्याचा सहकार्य करावे, लाभ घ्यावा. धर्मसभा ही श्रीदेव उखळाई आश्रम डोंगरगाव रोड हादगाव या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतातील नामांकित साधू संत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आम्ही तर येत आहोत, आपणही या. ही सर्वांना कळकळीची तळमळीची आग्रहाची विनंती.